म्हणजे कशी गेली? सौभाग्यवती. मग तिसरं पान कोणत्या तिथीला टाकायचं? नवमीला आपण टाकतो. आणि वडील जर समजा दशमीला गेले असतील तर ते पान कोणत्या तिथीला टाकलं पाहिजे? दशमीला. आता पुन्हा आईचं वेगळं करायचं, वडिलांचं वेगळं करायचं का? तर नाही, तुम्हाला दोन्ही पानं एकाच तिथीला टाकता येतील. जो शेवटच्या नंतरच्या तिथीला गेलाय त्या तिथीला तुम्हाला पान टाकताय. समजा आई नवमीला गेली असेल, अष्टमीला गेली असेल तर तुम्ही नवमीला पान टाकताय. आणि वडील जर तुमचे द्वितीयेला, प्रतिपदेला, तृतीयेला गेले असतील, या तिथीपैकी असेल किंवा पंचमीला असतील तर तुम्हाला ते पान कोणत्या तिथीला टाकायचं? पंचमीलाच. म्हणजे आई आधी गेली असेल, वडील नंतर गेले असतील तर नंतरच्या तिथीला जे कोणी गेले त्या तिथीला तुम्हाला पान टाकता येईल. आता तर्पण करताना गुरुजी मिळत नाही, पिंडदान होत नाही, त्याकरता सोपे 3 प्रयोग आहेत, ते पण लक्षात घ्या. हिरण्य श्राद्ध म्हणजे कोणतं? पेढे, जानवे आणि दक्षिणा. तुमच्या गावातले गुरुजी असतील, तुमच्या घरात